500 रुपयाला पेक्षा जास्त विकते, 700 रुपयाला विकते. मटण 700 रुपये किलो झाले आणि तुम्ही 1000-500 विकू नका, 2-3 हजारात विकू नका. तुम्ही माणसं आहे, गाडाव 45-40 हजार रुपयाला मिळते आणि तुम्ही जर 3-2 हजाराला विकला तर गाडव सुद्धा तुमच्यावर थुकल बर का लेखा. माझी किंमत काय, तुझी किंमत काय म्हणत काय. या गोष्टीचा विचार करा. कुठल्याही दिशाभळीला, भूल थापाला, खोट्या आश्वासनाला अजिबात बळी पडू नका, अजिबात बळी पडू नका. मी तुम्हाला सांगतो, इतके दिवस मी एकटाच फिरतो, पण आज ह्यांच्यासाठी बायासाहेबाला मध्ये या राव, नाही तर मला एकट्याला अडवायसाठी पालकमंत्री येतोय, कुणबी येतोय, पळतोय. मला जरा बरं वाटतं आयला आपली काय बरं का, काय चांगली येते काय, निवडून येऊ नाही येऊ किंवा पुढचा काय, तुम्ही तुमच्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पण माझी धास्ती किती जणाला असली. मोगलाच्या घोड्याला तुम्हाला सांगतो पाण्यात धानाची सांगताची दिसायची आणि ती पाणीच पेत नव्हती घोडी. तशी ही जेवढी सगळे कावळे काय आणि जेवढे इथं माझ्यापाशी आहेत ते सगळे मावळे काय. तर आता तुम्हीच ठरवा की मी काय, माझ्या विरोधकाला माझी किंमत आहे राहून तुम्हाला नाही म्हणजे अवघडच आहे. असं करू नका. आणि तुम्ही सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या पाठीशी उभारणं म्हणजे विकासाच्या पाठीशी उभारणं, धनुष्यबाणाच्या पाठीशी उभारणं म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबाच्या तुमच्या लाडक्या भावाच्या मागं उभारणं. महिलेची सुरक्षा, महिलेचे स्वाभिमान आणि तिची आर्थिक उन्नती करायचं काम आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे करतायत. नगरपालिकेकडनं सुद्धा नगरपालिकेला भरपूर निधी ते आपल्याला देतील. तुमच्या सगळ्या सोय सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी जे 2 युवक आणि एक युवती तुम्हाला वाघमारे आणि आमच्या तुत्तरेचा माणूस होता काय मी आलो की केवळ भावांच्या प्रेमापोटी इथं आलेलं आहे. भाऊंनी आदेश दिला, मी इथं हजर झालो. सध्या भाऊ असं आहे की अकलूजला सगळ्या बाजूने वेळा मारलेला आहे. त्याचं चालूच आहे आमचं, तिथून उत्तरं देतोय. एकच सभा घेतली मी सुरुवातीला आणि उद्या शेवटची घेणार आहे अकलूजला. बाकीच्या आमची सगळी नवीन पिढी सांभाळतील, गावातले कार्यकर्ते सांभाळतील सगळं. मी एकच सभेला फिरलो होतो. असं अकलूजचा विषय काढत नाही, आपल्याला कर्मण्यावरती बोलायचं. आता या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे पॅनल उभा आहे